उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील महाकुंभ मेळाव्याला उद्या म्हणजे 5 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. या काळात पंतप्रधान मोदी महाकुंभ मेळाव्याच्या संगममध्ये पवित्र स्नान देखील करणार असल्याचं सांगण्यात येते. अमेरिकेत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या भारतीयांना डिपोर्ट करण्यासाठी अमेरिकेचं C-70 प्लेन रवाना झालंय. एका अमेरिकन अधिकाऱ्यांनी माहिती दिली असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इमिग्रेशन अजेंडा पूर्ण करण्यासाठी सैन्याची मदत घेतली. त्या अंतर्गत सैन्याने बेकायदा प्रवाशांना विमानात बसवून डिपोर्ट करण्यास सुरुवात केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धात मदत सुरू ठेवण्याच्या बदल्यात दुर्मिळ खजिन्यांच्या बाबत युक्रेनशी करार करण्याबद्दल म्हटलेत. सोमवारी ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये माध्यमांना सांगितलंय की अमेरिकेने युक्रेनला त्यांची युरोपीय मित्र राष्ट्रांपेक्षा जास्त लष्करी आणि आर्थिक मदत पाठवली. तालिबानचे उपराष्ट्रपती शेर मोहम्मद अब्बास स्थानिकजाई यांना देश सोडण्यास भाग पाडण्यात आले. ते अफगाणिस्तान सोडून UAE ला गेले आहेत. अफगाणिस्तानात मुलीच्या शिक्षणावर बंदी घालण्याच्या तालिबानीच्या निर्णयावर स्थानिकजाई यांनी टीका केली. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कॅनडा, मेक्सिको आणि चीन विरोधात लावलेल्या व्यापार करामुळे ट्रेड वॉर सुरू झालाय. ट्रम्प यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी अमेरिकी टेरिफ धोरणाला प्रत्युत्तर देत अमेरिकी उत्पन्नावर 25% कर आकारलाय. त्यात मद्य, फर्निचर आणि संत्र्यांच्या रसाचा समावेश आहे. आफ्रिकन देश डेमोक्रॅटिक रिपब्लिकन ऑफ कांगो मधील पूर्वेकडील गोमा शहरात गेल्या अनेक दिवसांपासून सैन्य आणि बंडखोर यांचे संघर्ष सुरू आहे. बंडखोरांनी आज म्हणजेच मंगळवारी गोमा ताब्यात घेतला. यानंतर त्यांनी एकतर्फी युद्धबंदीची घोषणा केली असून गेल्या आठवड्यातच गोमा येथे बंडखोर आणि कांगो सैन्य यांच्यातील संघर्षात जवळपास 900 लोक मारले गेले होते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे महासंचालक डॉक्टर टेड्रोस अधनॉम घेब्रेयेसस यांनी सदस्य देशांना WHO मध्ये पुन्हा सामील होण्यासाठी ट्रम्प यांच्यावर दबाव आणण्याचं आवाहन केलंय. WHO सोडविण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिकेला जागतिक रोगांशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती मिळू शकणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ज्या प्रकारे टॅरिफ लादत आहेत आणि इतर देशांबद्दल विधाने करतायत त्यावरून असं वाटतंय की आपण सगळे अमेरिका साम्राज्याचे भाग आहोत. टॅरिफ लागू करण्यासंदर्भातील ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे असं दिसून येतंय की इतर राष्ट्र केवळ US धोरणाच्या अधीन आहेत असं म्हणत नितीन कामत यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट व्यापार धोरणाच्या परिणामाच्या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त केली. शनिवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरून येणाऱ्या सामानांवर 10% अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे चीनला झटका बसला. आता चीनने अमेरिकेतून मागवण्यात येणारे कोळसा LNG वर 15% टॅरिफ लावलेत, तर कृषी उपकरणे, पिकअप ट्रक, वाहने यावरती 10% अतिरिक्त टॅरिफची घोषणा केली. अमेरिकेच्या आर्थिक धोरणांची समीक्षा करणारी कमिटी डॉज आणि अब्जाधीश एलन मस्क यांच्या ताब्यात देण्यात आली आहे. मस्क यांनी अमेरिकेच्या आर्थिक गोष्टी ताब्यात घेतल्यावरून विरोधक टीका करतायत. काहीही झालं तरी एलन मस्क माझ्या मंजुरीशिवाय स्वतःहून कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत, तसेच घेणारही नाहीत. जिथे मला योग्य वाटेल तिथे मी त्यांना मंजुरी देईल असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. आफ्रिकेतील कांगो हा देश मागच्या काही दिवसांपासून हिंसाचाराच्या आगीत होरपळते. यात 900हून अधिक नागरिकांचा बळी गेलाय. बंडखोर समूहांनी आज एक मानवतावादी युद्धविरामाची घोषणा केली आहे. या समूहामध्ये रवांडांचा पाठिंबा असलेल्या बंडखोरांचाही समावेश असून बंडखोरांनी शहरावर कब्जा करताना हा संघर्ष उद्भवला असल्याचं सांगण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 13 फेब्रुवारी रोजी वॉशिंग्टन DC येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य वाढवण्यावर चर्चा होणार आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण, व्यापार आणि लष्करी भागीदारी गेल्या काही वर्षात झपाट्याने वाढली आहे. या बैठकीमुळे आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. महाकुंभातील चेंगराचेंगरी आणि त्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची आकडेवारी जाहीर करण्यावरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मंगळवारी लोकसभेत भाजप सरकारवर हल्लाबोल केलाय. यादव म्हटलेत
की मला वृत्तवाहिनीवरून कळालंय की महाकुंभात 100 कोटी लोकांच्या आगमनाची व्यवस्था करण्यात आली. मग हा अपघात कसा झाला, असा सवालही त्यांनी केलाय. जर हे चुकीचं असेल तर मी तुम्हाला माझा राजीनामा देऊ इच्छितो, असंही ते म्हटलेत. अकोला शहरातील क्रिकेट क्लब मैदान लगतच्या गंगाधर प्लॉट भागातील अपार्टमेंटला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत इमारतीच्या बेसमेंटसह अनेक वाहने जळून खाक झाली आहेत. अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या ठिकाणी अपार्टमेंटमध्ये अडकलेल्या जवळपास 15 लोकांना रेस्क्यू करण्यात आलं. भारताचा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनच्या उजव्या हाताच्या बोटाला फ्रॅक्चर झाला असून त्याला 5 ते 6 आठवडे मैदानाबाहेर राहावं लागणार आहे. त्यामुळे तो रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व लढतीत केरळचे प्रतिनिधित्व करू शकणार नाहीये. 6 फेब्रुवारीला केरळ आणि जम्मू काश्मीर यांच्यात सामना रंगणार आहे.